संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे अद्भुत रहस्य हिमराजही नतमस्तक झाले. जय जय रामकृष्ण हरी. महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत ज्ञानेश्वर माऊली हे केवळ एक संत नव्हते, तर ते साक्षात भगवान श्री विष्णूंचे अंशावतार मानले जातात. अल्पायुष्यात त्यांनी जे कार्य करून दाखवले ते आजही जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मुखातून प्रकटलेली ज्ञानेश्वरी ही केवळ भगवद्गीतेची टीका नसून सामान्य माणसाला परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा प्रकाशमार्ग आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत भावनिक, अद्भुत आणि वारकरी परंपरेत सांगितला जाणारा प्रसंग. असा प्रसंग ज्यामध्ये स्वतः हिमराजही संत ज्ञानेश्वर माऊलींसमोर नतमस्तक झाले. ही कथा केवळ चमत्काराची नाही, तर संतांच्या दिव्य सामर्थ्याची, गुरुशिष्य परंपरेची आणि भक्तीच्या अमरत्वाची आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा दिव्य अवतार. संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला तो समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञान दूर करण्यासाठी. त्यांच्या आईवडिलांवर समाजाने बहिष्कार टाकला होता. अनेक संकटातून जात त्यांनी बालवयातच अध्यात्माचा सर्वोच्च अनुभव घेतला. त्यांचे मोठे बंधू आणि सद्गुरू संत निवृत्तीनाथ यांच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊलींना आत्मज्ञान प्राप्त झाले. निवृत्तीनाथांनी त्यांना एक महान कार्य दिले, भगवद्गीतेतील गूढ ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांच्या मातृभाषेत पोहोचवण्याचे. तेव्हा संस्कृत भाषा सर्वांना समजत नव्हती. सामान्य शेतकरी, वारकरी, स्त्रिया आणि गरीब लोकांना गीतेचे ज्ञान मिळत नव्हते. म्हणून अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासे येथे भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली. हा ग्रंथ तयार झाला आणि जणू भगवानाने दिलेले त्यांचे अवतारकार्य पूर्णत्वास गेले. यमराजांचे आळंदीत आगमन. असे सांगितले जाते की जेव्हा एखाद्या दिव्य अवताराचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण होते, तेव्हा त्याला परत नेण्यासाठी दैवी व्यवस्था कार्यरत होते. भगवान श्रीरामांचे कार्य संपल्यावर यमराज आले होते. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींचेही अवतारकार्य पूर्ण झाल्याने यमराज आळंदी येथे आले. त्यावेळी संत निवृत्तीनाथ माऊलींसोबत होते. यमराज अत्यंत नम्रतेने उभे राहिले, कारण त्यांनाही ठाऊक होते की हे साधे मानव नसून परमात्म्याचे अंशावतार आहेत. निवृत्तीनाथांनी दाखवली 2 बोटे. यमराजांनी माऊलींना घेऊन जाण्याची विनंती केली. इतक्यात संत निवृत्तीनाथांनी हातातील 2 बोटे वर केली. यमराजांनी त्या खुणेचा अर्थ असा घेतला की आता नाही, 2 वर्षांनी या. यमराज परत गेले. 2 वर्षांनी ते पुन्हा आले. पुन्हा निवृत्तीनाथांनी 2 बोटे वर केली. यमराजांनी पुन्हा तीच आज्ञा समजून परतीचा मार्ग धरला. असेच तिसऱ्यांदा झाले. ज्ञानेश्वर माऊलींचे वय 16, 18 आणि 20 वर्षे झाले, तरी प्रत्येक वेळी निवृत्तीनाथांची तीच 2 बोटांची खूण पाहून यमराज परत फिरले. 2 बोटांचा खरा अर्थ. तिसऱ्यांदा मात्र यमराजांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. गुरुवर्य, या 2 बोटांचा नेमका अर्थ काय आहे? तेव्हा संत निवृत्तीनाथ मंद स्मित करत म्हणाले, ही 2 बोटे म्हणजे चंद्र आणि सूर्य. जोपर्यंत या सृष्टीत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली भक्तांच्या कल्याणासाठी संजीवन समाधीच्या रूपाने आळंदीत सदैव उपस्थित राहतील. त्यांचे अस्तित्व कधीच संपणार नाही. हे शब्द ऐकताच यमराज स्तब्ध झाले. त्यांना समजले की संतांच्या इच्छेवर मृत्यूचाही अधिकार चालत नाही. यमराजांनी नम्रतेने माऊलींना प्रणाम केला आणि त्यांना घेऊन जाण्याचा विचार सोडून दिला. संजीवन समाधीचे रहस्य. यानंतर वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी येथे संजीवन समाधी स्वीकारली. ही समाधी सामान्य समाधी नव्हती. वारकरी परंपरेनुसार ती संजीवन समाधी आहे, म्हणजे संतांनी देह सोडला नाही, तर योगसामर्थ्याने समाधी अवस्थेत प्रवेश केला.
म्हणूनच आजही लाखो वारकरी आळंदीला जातात आणि समाधीसमोर उभे राहून माऊलींची जिवंत अनुभूती घेतात. अनेक संतांनी आपल्या अनुभवांमध्ये माऊलींचे दर्शन झाल्याचे सांगितले आहे. संत एकनाथ महाराज, गुलाबराव महाराज, हैबत बाबा यांसारख्या संतांच्या चरित्रात माऊलींच्या कृपेचे अनेक उल्लेख आढळतात. वारकरी परंपरेत अशी श्रद्धा आहे की माऊलींची कृपा आजही अखंड सुरू आहे आणि आषाढी व कार्तिकी वारीत लाखो वारक्यांवर त्यांचे अदृश्य संरक्षण असते. या कथेचा आध्यात्मिक संदेश. ही कथा आपल्याला शिकवते की संतांचा देह जरी दिसेनासा झाला तरी त्यांचे कार्य कधीच संपत नाही. संत हे काळाच्या पलीकडचे असतात. त्यांची वाणी, त्यांचे ग्रंथ, त्यांची कृपा आणि त्यांचे आशीर्वाद युगानुयुगे भक्तांना मार्गदर्शन करत राहतात. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रत्येक घरात भगवद्गीतेचा प्रकाश पोहोचवला. आजही जो भक्त श्रद्धेने ज्ञानेश्वरीचे वाचन करतो, हरिनामाचा जप करतो आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो, त्याच्या जीवनात भक्ती, शांती आणि आत्मविश्वास जागृत होतो. समारोप. संत ज्ञानेश्वर माऊलींचे संपूर्ण जीवन हे भक्ती, ज्ञान, करुणा आणि समर्पण यांचे तेजस्वी उदाहरण आहे. त्यांनी जगाला दिलेली ज्ञानेश्वरी, वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा आणि आळंदीची संजीवन समाधी आजही लाखो भक्तांसाठी श्रद्धेचा दीपस्तंभ आहे. चला, आपणही माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. माऊली, आमच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करा. हरिनामाची गोडी द्या, सद्बुद्धी, सदाचार आणि अखंड भक्तीचा मार्ग दाखवा. आपल्या कृपेची सावली आमच्यावर सदैव राहू द्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय रामकृष्ण हरी.